चावी आणि तिजोरीवरून भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी सलग दुसऱ्या दिवशी अजित पवारांना डिवचले। चावी जरी अजित पवारांकडे असली तरी तिजोरीचे मालक फडणवीसच असल्याचं उत्तर पाटलांनी दिले। पाहूया। तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय तिजोरी केली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे। विधानसभेत महाराष्ट्र विकासासाठी ट्रिपल इंजिनच्या एकजुटीचा दावा करणारे सत्ताधारी आता नगरपालिकेच्या विकासासाठी तिजोरीवरून आपापसात भांडतायत। अजित पवार लोकांना सांगतात की महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीची चावी माझ्याकडे। त्यावर भाजपवाल्यांचं म्हणणं आहे की तिजोरी दादांकडे असली तरी तिजोरीचे मालक अर्थात फडणवीस आमच्याकडे। दोघांच्या वादात शिंदे गट म्हणतोय की चावी वा तिजोरीचे मालक कोणीही असले तरी खर्च कसा करावा हे ठरवताना आम्ही तिथे प्रमुख आहोत। म्हणजे विधानसभेला अवघ्या महाराष्ट्राचं आम्ही ट्रिपल इंजिन सरकारच्या जोरावर एकजुटीने विकास करू अशी आश्वासनं महायुतीने दिली होती। मात्र त्याच महाराष्ट्रातल्या पालिकांचा विकास स्वबळावर करण्याचे दावे होत आहेत। त्यावरून चावी आणि तिजोऱ्यांवरून शाब्दिक वाद रंगलाय। 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखीन कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे तर समोरची उदाहरण तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे। दोघांना सांगावंसं वाटतं की ते जे पैसे आहेत ते तुमच्या काकाचे नाही आहेत, ते आमच्या कष्टाचे आमच्या कराचे पैसे आहेत आणि ते आम्ही देशासाठी देतो, तुमच्या खिशासाठी आणि तुमच्या मतांसाठी देत नाही। आणि ती जी तुम्हाला अमुक गोष्टीचे निधी द्यायचं प्रकरण आहे ना, त्याच्यात परवा अजित पवार पण म्हणाले की जर तुम्ही मतदान दिला नाही, तिथे कात्री लावली तर मी तुमच्या निधीला कात्री लावीन। तर या खरंच या लोकांना आता सांगणं गरजेचं आहे की हा निधी आमचा आहे, आमच्या कराच्या पैशाचा आहे, तुमचा नाही आहे। तर तुम्ही बोलताना भान ठेवा। मात्र निवडणुकीच्या राजकीय आरोप प्रत्यारोपात भाजपच्या चंद्रकांत पाटलांच्या दाव्यानं छगन भुजबळ, लक्ष्मण हाके आणि शिंदे गटाच्या आरोपांवर अप्रत्यक्षपणे सवाल उभे केले। कारण अर्थमंत्री अजित पवार महाज्योतीला पैसे देत नाहीत अशा आरोपांची राळ मध्यंतरी लक्ष्मण हाके आणि भुजबळांनी उठवली होती। भुजबळ अप्रत्यक्षपणे तर हाके प्रत्यक्षपणे फक्त अर्थमंत्री अजित पवारांवरच निधींवरून टीका करत होते। शिंदे सेनेचे तर अर्थमंत्री पैसे देत नसल्याच्या कारणावरून मर्याद बंड करून नवं सरकार बनवलं। मात्र अर्थमंत्र्यांकडे फक्त चावी असते, तिजोरीतल्या निधी वाटपाचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं सांगून भाजप नेते चंद्रकांत पाटलांनीच सारे आरोपांचीच हवा अप्रत्यक्षपणे काढून टाकली। मुख्यमंत्र्याला सर्वापेक्षा जास्त सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असतात, हे निर्विवाद आहे, नाकारता येत नाही। परंतु तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही जरी असल्या, कोणीही मालक असलं तरी खर्च कसा करायचा हे सर्वांवर ठरलं जातं। म्हणून चावी एकीकडे आहे, मालक एक आहेत आणि ठरवणाऱ्यामध्ये आम्ही एक सुद्धा आहोत। म्हणून ठरवताना सगळ्याला बरोबर घेऊनच हे गाडा चालवावा लागतो, एवढं मात्र निश्चित आहे। बरोबर आहे। आता मी म्हणतो की पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे, आता अजितदादा सांगतात ते बरोबर फायनान्स मिनिस्टर म्हणून सांगितलं असेल, पण ही मस्त गोष्ट खरी आहे की निधीबद्दलचा कुठलाही निर्णय देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा म्हणून करतात। थोडक्यात राज्याच्या विकासासाठी ट्रिपल इंजिन सुरळीत चालत असल्याचा दावा करणारं सरकारच आता नगरपालिकांच्या विकासासाठी चावीचे मालक विरुद्ध तिजोरीचे मालक या मुद्द्यानं प्रचारात उतरली। काय तिजोरी, कोणी म्हणते मी मालक आहे, कोणी म्हणते चाबी आहे। अरे त्या तिजोरीला एवढे भोकं पाडून ठेवले आहेत, जो हात घालतो तो काढून घेऊन जातो। 17 ठिकाणून भोकं करून ठेवले आहेत। काय राहिलंय तिजोरीमध्ये? काय सांगून राहिले? आणि तिजोरीची चाबी म्हणून धमकवत आहे, हा तिजोरीची चाबी म्हणून धमकवतोय, तो मालक म्हणून धमकवतोय। हे काय चाललंय? धमकीने राजकारण करायचं आहे काय? म्हणजे सत्तेमध्ये आहे म्हणजे सत्तेच्या मस्तीने आणि सत्तेच्या पैशाने तुम्हाला लोकांना घुमवायचं आहे काय? ही जी पद्धत चालली आहे महाराष्ट्रामध्ये। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.